मोजणीचा जो कार्यक्रम आहे तो दिनांक 4 जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय धाराशिव या ठिकाणी नियोजित आहे। तर माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व पूर्व तयारी ही झालेली आहे। त्याच्या संबंधानं जे ज्याला रंगीत तालीम म्हणून किंवा ड्राय रन आहे तो सुद्धा दिनांक 3 जून रोजी आम्ही पूर्ण करणार आहोत। त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि सर्व जे आमची जेवढी यंत्रणा या ठिकाणी नियुक्त केलेली आहे ते सर्वजण त्या ड्राय रनमध्ये सहभागी होणार आहेत। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जो मतदान केंद्राच्या आसपासचा 100 मीटरचा परिसर आहे तो पेडेस्ट्रियन झोन आहे, ज्याला फक्त या ठिकाणी फक्त पायी चालण्याचा झोन आहे। त्याच्या बाहेर पार्किंग केलं जाईल। जे कर्मचारी आहेत आणि काउंटिंग एजंट्स असतील त्याच्या गाड्या या 100 मीटरच्या बाहेर पार्किंग करण्यासाठी जी काही व्यवस्था आहे ती आम्ही लवकरच सर्व संबंधितांना कळवणार आहोत। सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे जे येणारे काउंटिंग एजंट्स असतील त्यांना कोणालाही या क्षेत्रामध्ये आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा मोबाईल अलाउड नाही आहे। त्यामुळे मोबाईल तुमच्या गाडीमध्ये किंवा तुमच्या घरी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ठेवून येणं अपेक्षित आहे। आणि तुमचे जे ओळखपत्र आहेत सर्वांनी जे कर्मचाऱ्यांना दिलेले कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र आणि काउंटिंग एजंटसाठी जे आम्ही विहित पद्धतीने दिलेले ओळखपत्र ते घेतल्याशिवाय त्यांना एंट्री दिली जाणार नाही आहे। फक्त कॅन्डिडेट्स आणि त्यांचे इलेक्शन एजंट्स यांना मोबाईल घेण्यासाठी आत आणण्याची सुविधा आहे, परंतु बाकी कोणत्याही काउंटिंग एजंटला मोबाईल आणण्याची सुविधा नाही आहे। त्यामुळे याची विशेष नोंद त्यांनी घ्यावी। त्याचबरोबर आपली ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ती साधारणतः जवळजवळ आमच्याकडे मॅक्सिमम आमच्याकडे जे 6 मतदारसंघ आहेत त्यापैकी उस्मानाबादमध्ये जवळजवळ 30 मतदानाच्या फेऱ्या होणार आहेत आणि आम्ही अप्रॉक्सिमेटली साधारणतः 10,000च्या आसपास आमच्याकडं टपाली मतं असणार आहे। तर साधारणतः सुरुवात आपली टपाली मतदान होते आणि टपाली मतं झाल्यानंतर साधारणतः ईव्हीएमचे जवळजवळ 30 राऊंड होतील। त्यानंतर संध्याकाळी ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर मग त्यानंतर व्हीव्हीपॅटचे प्रत्येक मतदारसंघातले 5 मतदारसंघाचं जे आपण जे चिठ्ठे असतात त्याची आपण मोजणी करतो आणि ते झाल्यानंतर साधारणतः रात्री उशिरा आपल्याला मग ऑब्झर्व्हरच्या मान्यतेनंतर मग इलेक्शन प्रक्रिया संपल्यानंतर मग आपण सर्टिफिकेट इश्यू करतो। तर ही प्रक्रिया शांततापूर्ण पद्धतीनं पार पाडण्यासाठी पोलीस विभागाची सुद्धा आम्ही जी काय आवश्यक तयारी केलेली आहे आणि जे एक्सपेक्टेड मॅनपॉवर आहे त्याची सुद्धा तयारी केलेली आहे आणि ही प्रक्रिया शांततापूर्वक पद्धतीनं पार पाडण्यासाठी सर्व उमेदवार जे काउंटिंग एजंट यांनी सुद्धा आम्हाला प्रशासनात सहकार्य करावं असं आवाहन आपल्यामार्फत सर्वांना करत। धन्यवाद। इलेक्शनचं काउंटिंगचं तयारी पूर्ण झालेली आहे। मी कलेक्टर साहेब जसं सांगितलं आहे पूर्ण पोलीस प्रशासन आम्ही बंदोबस्त प्लॅन काढलेले आहे। याच्यामध्ये 450 कर्मचारी आणि 50च्या वरती अधिकारी टोटल एक 500च्या वरती आमचं पोलीस फोर्स प्लस रिझर्व्ह पोलीस फोर्स सगळं बंदोबस्त प्लॅन झालेले आहे। 3 तारखेला रंगीत तालीम पण आहे। प्रत्येक ठिकाणी आमचं पोलीस फोर्स असणार। खास करून आम्हाला 3 लेअरमध्ये सिक्युरिटी आम्ही तिथं ठेवलेले आहे। इनर रिंगमध्ये CRPF SRPF आणि जिल्हा पोलीस असं सिक्युरिटी आम्ही अरेंजमेंट केलेले आहे। प्रत्येक कॉर्नरमध्ये CCTV कव्हरेज आहे। CCTV रूममध्ये पण आमचे लोक असणार। खास करून जसं कलेक्टर साहेबांनी सांगितले मोबाईल फोन्स अलाउड नाही आहे। आम्ही ते स्ट्रिक्टली चेक करणार आहे आणि बाहेर पार्किंगसाठी आम्ही मॅप करून देणार आहे। जे वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज असतील आणि पत्रकार आणि बाकी पब्लिक ज्यांना अलाउड आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पार्किंगची सुविधा पण केलेली आहे आणि खास करून आम्हाला सगळं